श्री स्वामी समर्थ अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धनधान्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती। पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती। काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले भक्त। तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू। सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी। अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे। टोळ गोलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी। बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या। तेथूनिया निघाले अक्कलकोटा प्रती आले। ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने, तेथे एक अविध होता, तो करी तयाची थट्टा। परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। पूर्वपुण्या वास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती। स्वामींसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर। योगायोगदिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही। स्वामी आले सदनाते, तयाची देखोनिया भक्ती। स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पांचे चित्ती। आनंद झाला बहुसाळ, तैपासुनी तयाचे घरी। राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी। चोळाप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्यपदाधिकारी। मालोजी राजे गादीवरी, दक्ष सोनी कारभारी। परमज्ञानी असतीजे, चोळाप्पांचे ग्रहाप्रती। आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती। गावात मात पसरली, लोकांमाजी पसरली मात। नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात। यती विख्यात पातले, वार्ता ऐसी ऐकोनी। राव बोलला काय वानी, गावात यती अवोनी। फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही। आजवरी झाले नाही, आता जाओनी लवलाही। भेटू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी। ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येओनी। आताच देती दर्शना, राव मुखांतूनी वाणी निघाली। तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली। मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी। स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली। दुरी चरणी भक्ती जडली तै, सकळ सभा आनंदली। समस्त पाऊले वंदली, षोडशोपचारे पुजली। स्वामी नुपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा सम्मत, प्रेमळ भक्त परिसोत। तृतीयोऽध्याय गोडहा, श्री स्वामी राजा पर्णमस्तु। श्रीरस्तु शुभ भवन्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रविशे तृतीयोऽध्याय समाप्तम्।